कासार दमला तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील सर्वे नंबर 40-4 चे एकूण क्षेत्र 25,500 चौरस मीटर क्षेत्रात मजम अधिनियम 1966 चे कलम 42 ड अंतर्गत तहसीलदार संगमनेर यांनी पारित केलेले आकस्मिक आदेश उपविभागीय अधिकारी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यांचे आदेश क्रमांक LND 204/2024 दिनांक 3/7/2024 अन्वये रद्द केला आहे। हे प्रकरण जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडून चौकशी मागविण्यात आलेला आहे। अहवालाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। तसेच आज दिनांक 7/3/2025 रोजी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांचे समक्ष चर्चा झाली असून त्या अनुषंगाने आवाज मागवण्यात आलेला आहे। तरी आपण अन्यथा आंदोलनापासून परावृत्त व्हावे ही विनंती। नाशिकच्या अप्पर आयुक्त महसूल यांनी उपोषणाकरिता निलेश पवार यांचे उपोषण सोडून हे आश्वासन दिले आहे। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। आज अन्नत्याग उपोषणाचा 5वा दिवस होता। 4 दिवसापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी माझी दखल घेतली नाही, पण आज आमच्या स्वराज्य पक्षाची सर्व शिष्टमंडळ यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त प्रवीण गेदाम यांची भेट घेतली व गेदाम साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की येत्या 30 दिवसात आम्ही तत्कालीन तहसीलदार अमोल निकम, तत्कालीन तलाठी कोमल तोरणे, तत्कालीन सर्कल मंडलाधिकारी ससे साहेब या सर्वांची चौकशी लावून महिन्याभराच्या आत त्यांच्यावर कडक कारवाई करू आणि असे आश्वासन दिले मला की जर महिन्याभरात नाही झाली कारवाई तर विभागीय आयुक्त प्रवीण गेडामच्या विरोधात इथं त्यांनी बसण्याचे मला सुचवले। आणि मी सांगू इच्छितो की 5 दिवस पोटमारा करून या उपोषणाला बसलो, आज पाणीसुद्धा त्यागलं होतं। आजचं जे यश आलं आहे ते फक्त माझ्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या शिष्टमंडळामुळं, पदाधिकाऱ्यांमुळं, तशी या अधिकाऱ्यांना जाग नसते आली। आणि हे बोलले तर खरी की आम्ही 30 दिवसात कारवाई करू, नाही झाली तर तुम्ही या विभागीय आयुक्त कार्यालयापुढं माझ्या विषयी आंदोलनाला बसा। मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर 30 दिवसात नाही झालं तर मी महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर यानंतर प्रवीण गेदाम साहेबांच्या विरोधात आंदोलनाला बसेन आणि यांच्या कार्यालयात बसेन। आज मी 5 दिवसापासून बाहेर बसलो होतो आणि पुढच्या वेळेस 30 दिवसानंतर जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही तर प्रवीण गेदाम साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर मी माझ्या उपोषणाला बसेन आणि या उपोषणाला स्वतः स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे असतील याची मी ग्वाही देतो। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। आमदार बालाजी कल्याणकर यांनी मानले मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार। नांदेड वाघाडा शहर महानगरपालिकेच्या अन्यायकारक वाढीव क्षेत्र विकास आराखडा रद्द केल्याबद्दल तसेच मूळ हद्दीपासून 2 किलोमीटर अंतरावर व गावापासून लोकसंख्येनुसार 500 मीटर ते 1.5 किलोमीटर पर्यंत निवासी वापर अनुज्ञा करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आराखडा रद्द केल्याबाबत आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आभार मानले। नांदेड जिल्ह्यामध्ये जे असुलाबाद इनामी जमिनीचा जे प्रश्न होता, बरेच दिवसापासून 50-60 वर्षापासून हा विषय पेंडिंग होता। कारण बरेच दिवस लोकायला रजिस्ट्री होत नव्हते। एखाद्याचं कोणाचं गरीब माणसाचं फ्लॉट विकायचं म्हणलं तर लग्न करायचं म्हणलं ते बी होत नव्हतं।
हा ते 50-60 वर्षाचा प्रश्न होता. निजाम काळातला नजराना टॅक्स म्हणून जे शासनाने GR काढला होता मागच्या शासनाच्या याच्यामध्ये. तर त्यावेळेस ते असं शासनानं सांगितलं की 50% नजराना भरून रेग्युलर म्हणजे करून देण्यात यावा, सुरळीत करून देण्यात यावा. मग आता असं 50% टॅक्स असा होता की नजराना प्लॉटपेक्षा जास्त अर्धी किंमत होत होती नजराना भरायची. बरेच दिवसापासून पेंडिंग होता. बरेच आसुलाबादच्या समितीने माझ्याकडं पाठपुरावा केला, तसेच जनतेने पाठपुरावा केला. त्या निमित्ताने मी बरेच दिवसापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्र राज्याचे जेव्हा मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब होते त्यावेळेस पासून मी त्याचा पाठपुरावा करत आहे, जसं आमदार झालं तेव्हापासून. आणि ते प्रश्न मागच्या काळामध्ये मार्गी लागला. तसेच थोडं बहुत काहीतरी GR राहील तर काढायचा, ते सुद्धा या काळामध्ये निघाला. खरंच शासनाचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो की हा प्रश्न 50-60 वर्षाचा प्रश्न मार्गी लावला. त्या निमित्ताने आजच्या घडीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब, तसेच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी हा प्रश्न सर्व शासनाने मार्ग लावला. त्याच्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो. आणि आज त्या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहेत आणि आता सुरळीत काही दिवसामध्ये रजिस्ट्रिया वगैरे ज्याला प्लॉट विकायचे त्याला सुरळीत व्यवहार होईल. आणि खरंच जनतेचे बी आभार मानतो मी. दुसऱ्या टर्म आज या नांदेड जिल्हा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये काढत आहे. लोकांचे आशीर्वाद, त्यानिमित्ताने जनतेचे सेवा करण्यासाठी मला लोकांनी संधी दिली आणि मी काम करत राहील. असे खूप मोठमोठे प्रश्न आहेत. तसेच आरक्षण, विकास आराखडा जेव्हा DP प्लॅन तयार झाला, मागच्या मी नगरसेवक होतो 2017ला, तेव्हापासून मी त्याचा DP प्लॅन, विकास आराखडाचा आरक्षण जमिनीचं ते टाकलेले होते. ते एक अधिकारी खान म्हणून होता, त्यांनी जिथं आवश्यकता नाही तिथं ग्रीन झोन केलं होतं. त्याच्यामुळं लोकांना अडचणी येत होत्या. लोकांच्या शेतकऱ्याच्या जमिनी होत्या आणि एखाद्या शेतकऱ्याची जर 5 एकर जमीन असल्या 5ला 5 आरक्षित केली होती. त्याच्यामुळं मी त्यासुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब मागच्या 2017पासून या गोष्टीचा पाठपुरावा केला. ते सुद्धा विषय मार्ग लावलेला आहे. मी खरंच मुख्यमंत्री साहेबाचं, तसं एकनाथभाई शिंदेसाहेबाचं आभार मानतो, अभिनंदन करतो सरकार शासनाचं. तसंच सर्व अधिकाऱ्याचं बी अभिनंदन करतो. मला सहकार्य केलं, आयुष्य मार्ग लावला, त्याच्याबद्दल जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. आम्हा महिलांना एक खून माफ करा, रोहिणी खडसे. आपला देश गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. यामध्ये शांतीचा आणि अहिंसा प्रतीक आहे. शांतीचा देश म्हणून ओळखला जातो. राष्ट्रपती महोदया, मी क्षमा मागून तुम्हाला एक विनंती करते की आम्हा महिलांना एक खून माफ करावा. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असुरक्षित आहेत. महिलांवरती अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणातच वाढत आहे. 2 दिवसाआधीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये 12 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. सर्वेनुसार जगामध्ये सर्वात महिलांसाठी असुरक्षित असलेला देश म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे. वर्षीय नमस्कार राष्ट्रपती महोदया. आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम आपणास जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींच्या विचारांवरती चालणारा देश म्हणून ओळखला जातो, जे शांतीचे आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून मानले जातात.
आज आपली क्षमा मागून मी विनंती करते की आम्हा महिलांना आपण एक खून माफ करावा। आज देशामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत। येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। 2 दिवस आधीच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका 12 वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला। आज आपण विचार करा, 12 वर्षीय काय परिस्थिती असेल। आज जगातील महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमध्ये आपल्या भारताची वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्वेमध्ये नोंद करण्यात आली आहे। आज आशिया खंडातला महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेला देश म्हणून आपला भारत या सर्वेमध्ये त्याचा उल्लेख आहे। आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा। हो, एक खून आम्हाला खून करायचा आहे। ह्या अत्याचारी मानसिकतेचा, ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्यायव्यवस्थेचा। राणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जेव्हा देशावर आणि राज्यावर संकट उभं राहिलं तेव्हा तलवार उपसली होती। मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं? आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ कराल आणि हेच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्हा सगळ्या महिलांना आपल्याकडून भेट असेल। धन्यवाद। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। अमरावतीत जागतिक महिला दिनानिमित्त वॉकथॉनचे आयोजन। अमरावतीत जागतिक महिला दिनानिमित्त वॉकथॉनचे आयोजन। दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यालयातून वेगवेगळे नियोजन केले जाते। ZP CEO संजिता महापात्रा यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्हा प्रशासन अमरावती जागतिक महिला दिनाचे आयोजन। विभागीय क्रीडा संकुलातून वॉकथॉनला सुरुवात। जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातल्या महिला अधिकाऱ्यांचा वॉकथॉनमध्ये सहभाग। नर्सिंगच्या विद्यार्थिनींकडूनही महिला दिनाची जनजागृती। स्त्री पुरुष समानता, महिला सुरक्षेचा वॉकथॉन मधून जागर। सर्वप्रथम महिला दिनांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सगळं जिल्हा प्रशासनच्या प्रत्येक वेळी काय असतं, प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळा साजरा करत असतो। तर ह्यावेळी आपण सगळ्याचं एक डिस्कशन झालं की आपण सगळे एकत्र मिळून एक चांगलं मोठे रॅलीचे आयोजन करूया। ह्यामध्ये लोकांना जनजागृती पण होईल, आमच्या वेरियस स्कीम्सच्या बद्दल माहिती पण मिळेल आणि जिल्हा प्रशासनचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येक वेळी वेगवेगळे सायलोजमध्ये कामं करतात, तर ह्या मार्फतान सगळे एकत्र येतील आणि एक ओळख तरी होऊन जातील की ह्या डिपार्टमेंटमध्ये पण एवढे लोक आहेत। तो ते आमचा मागचा उद्देश होता। त्यामुळे आज वॉकथॉन कुठून आहे नेमकं? आता सहभागी आहे कोण? सगळे डिपार्टमेंट्स आहेत। मनपाच्या टीम आहेत, रेव्हेन्यूच्या टीम आहेत, जिल्हा परिषदच्या टीम आहेत, हेल्थचे टीम आहेत, माविमचे टीम आहेत, MSRLMचे टीम आहेत, PCPNDTच्या स्पेसिफिकली टीम आहे। तर असं सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून आपलं टीम आहे। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. कुमारी कनिक्षा सुमित चव्हाण हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आजीबाबा, काका काकू, किलबिल परिवार, आदेश, शिवाय, अर्चित, राजवीर, श्री तसेच समस्त चव्हाण देशमुख परिवार, भगूर, नाशिक।
जागतिक महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणात महिलांचा साडी वॉकेथॉन. देशभरात महिलांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणात साडी वॉकेथॉन उपक्रम राबवण्यात आला. कल्याण रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. कल्याण पश्चिम येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून या साडी वॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला, ज्यामध्ये कल्याण शहरातील डॉक्टर, उद्योजक, नोकरदार, गृहिणी अशा सर्वच गटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांनी भारतातील महिलांचा पारंपरिक वेश म्हणून समजला जाणारा साडी नेसून या उपक्रमात भाग घेत ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृतीचा संदेश दिला, ज्यामध्ये केडीएमसीच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, कल्याण IMA अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर, डॉक्टर सारिका दुबे, डॉक्टर किरण शिंदे, डॉक्टर सोनाली पाटील या आघाडीच्या महिलांनी यामध्ये पुढाकार घेतल्याचे दिसून आले. आज आपण जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन, डॉक्टर प्रशांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांच्या मदतीने साडी वॉकेथॉन अरेंज केला होता फ्रॉम मॅक्सी ग्राउंड टू राणी लक्ष्मीबाई उद्यान. याचा हेतू हे होता की साडीच्या बाबतीतली जनजागृती नवीन पिढीमध्ये व्हावं आणि साडी जी एक खूप महत्त्वाची भारतीय वेशभूषा आहे त्याच्या बाबतीत पर्टिक्युलरली जी यंग पिढी आहे त्यांना एक आवड निर्माण व्हावं. आय थिंक खूप चांगला कार्यक्रम झाला. यामध्ये प्रामुख्याने आपण कॅन्सर प्रिव्हेन्शनच्या अनुषंगाने काही उपक्रम घेतले होते. त्यामध्ये डॉक्टर घाणेकर आणि यांचे टीम, डॉक्टर अंजुम यांची टीमने खूप चांगला मार्गदर्शन सगळ्यांना केला आणि आय थिंक हा एक खूप चांगला स्टेप आहे टुवर्ड्स बेटर हेल्थ अँड फिटनेस ऑफ विमेन. या पार्कच्या माध्यमातून आपण ऑलरेडी त्यांच्याशी वारंवार लाईफस्टाईल सुधारण्याच्या अनुषंगाने काही कारवाई, काही ॲक्टिव्हिटीज इथे घेतो आहे आणि निश्चितपणे महिलांचा आयुष्य, आरोग्य हे सुधारण्यासाठी या ॲक्टिव्हिटीचा खूप चांगला केडीएमसी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. भरती प्रक्रियेतील अपारदर्शकतेवर टीका. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात MD पॅथॉलॉजी या पदावर केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या पत्नी डॉक्टर श्रुती कोनाले यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. तर आपण त्याच्यामध्ये अर्ज पण विचारात घेतो, कोणाच्या शिफारसी पण विचारात घेतो. वास्तविक वैद्यकीय आरोग्य विभागाकडे एवढी पदं रिक्त आहेत की आपल्या महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना केटर करण्यासाठी आपल्याकडे असणारे डॉक्टर्स कमी पडतात. कोविड नंतर आपल्याकडे नियुक्त झालेल्या बऱ्याचशा डॉक्टरांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी दुसरं काही प्रोफेशन स्टार्ट केलेलं आहे. आपल्याला MBBS डॉक्टरांची मागणी असताना आपल्याला MBBS डॉक्टर सुद्धा मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे ज्यांचे अर्ज प्राप्त होतात त्या अर्जांचा सकारात्मक विचार करून आपण त्यांना कंत्राटी स्वरूपात नियुक्ती देतो. कंत्राटी भरतीच्या संदर्भात आपण कंत्राटी, पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते की ही भरती नाही म्हणतायत, ही कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्ती आहे. आणि आपली TCSची जी भरती आहे, TCS मार्फत जी आपण करणार आहोत ती वर्ग 3 आणि 4 साठी आहे. वर्ग 1 आणि 2 मध्ये वैद्यकीय अधिकारी ही पदं येतात. त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर, स्पेशालिस्ट डॉक्टर पण नियुक्त करायचे आहेत कायमस्वरूपी. त्याची जाहिरात राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये आणि सर्व वेबसाईटवर ऑनलाईन अशा पद्धतीने येईल. त्या नियुक्तीला सुद्धा फक्त इंटरव्ह्यू असतो.
पण त्याचं रजिस्ट्रेशन होऊन त्याची प्रोसिजर अजून सुरू व्हायला वेळ आहे. तोपर्यंतच्या कालावधीसाठी कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती होईपर्यंत वैद्यकीय सुविधा सक्षमपणे पुरवण्यासाठी आपण कंत्राटी स्वरूपात डॉक्टर्स नियुक्त करतो, विविध क्षेत्रातील स्पेशलिस्ट डॉक्टर. मॅडम यामध्ये सोनाली जे आहे त्यांनी जो अर्ज केलेला आहे आपल्याकडे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एमडी पॅथॉलॉजी जो विषय त्यांनी दोन पद्धती घेतलेल्या आहेत 2023 मध्ये आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांनी 6 महिन्याचा अनुभव त्यांनी सांगितला आहे अर्जामध्ये. मात्र शासनाकडे 2 वर्षाचा अनुभवाचा व्यक्तीला किंवा उमेदवाराला सेवेत घेण्याची तरतूद असताना 6 महिन्याचा अनुभव असताना आपण जे शासनाकडची तरतूद कोट करत आहात ती कदाचित कायम भरतीसाठीची असू शकेल. कंत्राटी स्वरूपात भरतीसाठी 2 वर्षाचा अनुभव आपल्याकडे एमबीबीएस डॉक्टरसाठी आहे. एमडी डॉक्टरसाठी 2 वर्षाच्या अनुभवाची अट नाही. किती वर्ष त्याच्या बाबतीत वैद्यकीय आरोग्य विभागाकडून त्याची छाननी करून प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवले जातात. जे प्रस्ताव उपायुक्त मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची शिफारस होऊन सामान्य प्रशासन विभागाकडे येतात, त्या अर्जांवरती आम्ही पुढची प्रक्रिया करतो आणि कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्तीचे आदेश पारित केले जातात माननीय आयुक्त महोदयांच्या मान्यतेने. मी आधीच म्हटलं आपल्याला की या विभागाकडे असणारा डॉक्टरांचा तुटवडा, मोठ्या प्रमाणात असणारी रिक्त पदं आणि वैद्यकीय सुविधांवरचा वाढत जाणारा ताण या स्वरूपात सगळी यंत्रणा कार्यरत आहे. आपल्याला माहित असेल की किती मोठ्या ताणामध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग काम करत असतं. तर त्या पार्श्वभूमीवरती हे आलेले अर्ज हे तात्काळ निपटारा झालेला आहे. वैद्यकीय अधिकारी ज्यांना आता नोकरीत समाविष्ट करण्यात आलेला आहे, आरोप केला जातो की अतिरिक्त आयुक्त अक्षर गायकवाड यांच्या त्या पत्नी असल्यामुळे 24 तासात त्यांना भरती करून घेण्यात आलेला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याची पत्नी असणं हा काही म्हणजे गुन्हा तर नाहीये कोणत्यासाठी. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या क्वालिफिकेशनच्या आधारे कोणाची नियुक्ती झालेली नाहीये. कोणाचाही अधिकार डावलून कोणाची नियुक्ती झालेली नाहीये आणि ड्यू प्रोसिजर फॉलो करून ही नियुक्ती झालेली आहे. त्याच्यामध्ये लवकर झाली आहे तर ही बाब तर स्वागतार्ह आहे. नागरिकांनी या बाबीचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. काही 6 महिन्याच्या अनुभवामध्ये आपण त्या डॉक्टरांना भरती करून घेतलेला आहे. आताच तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे विधानसभेमध्ये जे शास्त्रीनगरमध्ये 1 महिन्याचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी या भरतीमध्ये हलगर्जीपणा वाटत नाही का? कारण एक्सपिरियन्स डॉक्टर घेतलेली नाही. एमडी हा जो कोर्स आहे ना हा स्वतःच तो एक 2 वर्षाचा अनुभवासारखा कोर्स आहे एमडी. त्याच्यामध्ये आपण हे एक स्टेटमेंट करणं फार म्हणजे आपण त्याच्यासाठी एवढं सक्षम नाही असं मला वाटतंय. मी ते बोलणं योग्य नाही होणार. परंतु 2 वर्षाची जी अट आहे नियुक्तीसाठी ती एमबीबीएस डॉक्टरच्या बाबतीत आहे. एमडी स्पेशालिस्टसाठी ती अट इथे नाहीये कंत्राटी स्वरूपाच्या नियुक्तीला. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. मुंबई आग्रा महामार्गावर मन्नत पार्क परिसरात प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग. धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गाजवळील वडजाई रोडवरील हॉटेल मुल्लाचा ढाबा व मन्नत पार्क परिसरात एका प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्लास्टिकची फॅक्टरी असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.
कुमारी कनिक्षा सुमित चव्हाण हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजीबाबा, काका काकू, किलबिल परिवार, आदेश, शिवाय, अर्चित, राजवीर, श्री तसेच समस्त चव्हाण देशमुख परिवार, भगूर, नाशिक. जागतिक महिला दिनानिमित्त रॅलीचे आयोजन. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खोपोलीतील सर्व महिला संघटना आणि नगर परिषद खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सन्मानासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये अनेक महिला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या. तसेच रॅली प्रसंगी विविध वेशभूषा या महिलांनी केल्या. विविध संदेश देणारे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. खोपोली शहरात भव्यदिव्य महिलांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले.